नमस्कार. बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. दरवर्षीप्रमाणे यंदाही नरसी चौक येथे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करण्यात आले. यावेळी महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे याही महामानवांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो असा जयघोष करण्यात आला. अभिवादन झाल्याच्या नंतर आयोजकाच्या वतीने आलेल्या प्रमुख उपस्थिती मंडळींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. स्वागताचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर भव्य अन्नदान करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रावण पाटील भिलवंडे साहेब, माननीय आदित्यदादा चोंडीकर, माननीय चंद्रकांत पाटील पवार, माननीय व्यंकटी कोकणे साहेब, माननीय राजेशदादा ताटेवाड, माननीय भास्कर पाटील जिगळेकर, तसेच माननीय राजेंद्र पाटील कुचेलीकर, माननीय माधवदादा चितले, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष माननीय लक्ष्मण बर्गे साहेब, माननीय राहुल भाऊ गायकवाड, माननीय भास्करदादा भेदेकर, डॉक्टर संतोष पाटील धुप्पेकर, डॉक्टर संतोष मोरे साहेब, माननीय गंगाधर कोत्तेवार, रामदास भाकरे गडगा, दिनेश भाऊ सूर्यवंशी, नागेश मेटकर नरसीकर, माननीय किरण वाघमारे, सिद्धार्थ गायकवाड, किरण इंगळे, परमेश्वर जाधव, गजानन कदम, मिलिंद भाऊ मुळगावकर, अविनाश गायकवाड, दीपक गजबारे, प्रदीप जोंधळे, नितीन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहात संपन्न झाला. जनतेचा आवाज 24/7 न्यूज साठी धम्मदीप बद्रे, कांडळकर, नरसी.